भारतीय जनता पक्षाला ही जागा सोडून घेतलेला आहे। ज्या देवेंद्रने या देवेंद्रसाठी शब्द दिलं होतं की ही जागा आम्ही सोडून घेतो आणि तुम्हाला तिकीट देतो असं त्यांना त्यांचं पालकत्व घेताना सांगितलेलं होतं, ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी सत्यात उतरवलेले आहेत आणि बोलल्याप्रमाणे देवेंद्र कोठे यांना ती तिकीट दिलेलं आहे। ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र कोठेंचे शब्द मानले त्याचप्रमाणे देवेंद्र कोठेही आपल्याला कुठेही कमी पडणार नाहीत। ज्या वेळेला आपल्या हिंदुत्वावर गदा येईल त्यावेळेला एक कडवट हिंदुत्ववाद आमदार म्हणून आपल्याला देवेंद्रकडे पाहायचं आहे। म्हणून देवेंद्र कोठे आपण पाहिलेलं आहे लोकसभेमध्ये देवेंद्र कोठेंनी एकदा असंच एक भाषा वापरली गेली आणि त्यावेळेला देवेंद्र कोठेला एका अल्पसंख्याक समाजाने टार्गेट केलं होतं। अतिशय गलिच्छ भाषेमध्ये त्यांना बोलत होते, परंतु आपण हिंदू समाज म्हणून त्यावेळेला देवेंद्रदादांच्या मागे ठामपणाने उभा राहायला पाहिजे होतं आणि त्या आज वेळ आलेली आहे की देवेंद्रला शब्द दिला, या देवेंद्रने आपल्या सर्वांना शब्द देणार आहेत की हिंदुत्वासाठी माझा प्राण गेला तरी हरकत नाही, मी हिंदुत्वासाठी शेवटपर्यंत लढणार आहे। म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या देवेंद्रच्या मागे आपली ताकद उभा करायची आहे। आपल्या या प्रभागामध्ये काम करत असताना मला आठवतं की चालावं तर वाघासारखं, पाहावं तर काळविटासारखं आणि हिंदुत्वासाठी काम करावं तर या देवेंद्रसारखं, अशा या देवेंद्रच्या मागे आपण सर्वांनी तन मन धनाने मतदानापासून वंचित न राहता कोणीही आपण माझ्या एका मताने काय होत असं म्हणून घरात न बसता आपल्या प्रत्येक मताचं मोल अतिशय मोठं आहे। म्हणून प्रत्येकाने सकाळी 8 वाजता मतदान केंद्रावर जायचं आणि जे जे काही मतदार याद्या घेऊन आपण बसतो, स्लिपा घेऊन बसतो, त्यांच्या घरापर्यंत आपण रिक्षा करा, काय करायचं करा, पण 100% मतदान झालं पाहिजे। आपल्या प्रभागातून कमीत कमी 4 ते 5 हजारचं लीड देण्याचा आम्ही तुमच्या सर्वांच्या वतीनं मी खात्री देतो। दादा, या ठिकाणी 100% तुम्हाला लीड दिल्याशिवाय आम्ही थांबत नाही। जर तुम्हाला लीड नाही मिळालं तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ, पण 100% तुम्हाला लीड दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या मागे ठामपणाने असंच आम्ही जसं शब्द देतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आमच्या मागे ठामपणाने उभा राहावं आणि या भागामध्ये जो हिंदुत्वाचा झंझावत वाहत आहे तो याहीपेक्षा जोरात वाहण्यासाठी आपल्यासारख्यांची ताकद आमच्या मागे लावावं इतकीच मी या ठिकाणी विनंती करतो। आणि या ठिकाणी मला बोलावलात, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।